दाखल करण्यात आलेला आहे। जखमींवर सध्या उपचार सुरू आहे। चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर काही फॅन्स झाडावर चढलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजिंक्य भातंब्रेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, जर दृश्य आपण पाहिली, अजूनही जे प्रेक्षक आहेत, जे चाहते आहेत, खास करून ते झाडावर चढतायत, त्यांचा उत्साह अजूनही कमी होत नाहीये। मृतांचा आकडा वाढतोय हळूहळू। अजिंक्य, मेघना, खरं आहे, कारण फॅन्स खूपच एक्साइटेड आहेत आणि आपण ह्याची कल्पना करू शकतो की ती एक्साइटमेंट एवढी काय, एवढा उत्साह काय, पण कुठेतरी हा जल्लोष, हा फॅन्सचं जे सेलिब्रेशन आहे ते जीव घेणं ठरतंय असं पण आपल्याला म्हणता येऊ शकेल। कारण चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये ज्या वेळेला आरसीबीच्या सगळ्या या क्रिकेट स्टार्सचा सत्कार होणार, सन्मान होणार, हे ज्या वेळेला जाहीर केलं गेलं त्याच वेळेला अनेक फॅन्सची इच्छा तिथं म्हणजे चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये जाऊन या फॅन्सचा ज्या वेळेला सन्मान होतोय ते पाहणं, लाईव्ह पाहणं स्वाभाविक आहे, पण कुठेतरी याला मर्यादा असणं सुद्धा तितकंच गरजेचं होतं। पण जितकी अपेक्षा होती त्यापेक्षा कैक पटीनं जास्त फॅन्सची गर्दी झाली आणि इतकी फॅन्सची गर्दी होईल हे कदाचित चिन्नास्वामी स्टेडियम प्रशासन असेल किंवा ज्या पोलिसांकडे ही सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी होती त्यांनाही कदाचित त्याचा अंदाज आला नसेल असं सध्या तरी दिसतंय। आता जो आकडा आहे या चेंगराचेंगरीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचा, तो आणखी वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। सध्या 7 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय, मात्र हा आकडा वाढून 11वर देखील जाऊ शकतो, कारण 25 ते 30 जखमींची प्रकृती ही चिंताजनक आहे अशी सध्याची तरी माहिती मिळतेय। या सगळ्या घटनेची माहिती ज्या वेळेला समोर आली त्यावेळेला बंगळुरू मधल्या विधानसौधा परिसरामध्ये कर्नाटक सरकारनं आरसीबीच्या सगळ्या क्रिकेटर्ससाठी सत्कार समारंभ परिसरामध्ये, विधानसौधा परिसरामध्ये आयोजित केलेला होता आणि ज्या वेळेला हा सगळा प्रकार कळला त्यावेळेला मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार हे तातडीनं जे जखमी आहेत, ज्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं, त्या जखमींच्या भेटीसाठी आता पोहोचल्याचं देखील समजतंय। तर दुसरीकडे आता या सगळ्या दुर्घटनेला जबाबदार कोण याही मुद्द्यावरनं आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे। सोशल मीडियावर या संदर्भातल्या आरोप प्रत्यारोपांना तातडीनं आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। 7 जणांच्या मृत्युमुखी पडल्याची अधिकृत घोषणा अद्याप जरी करण्यात आलेली नसली तरी हा आकडा येत्या काळात आणखी वाढू शकतो असंही सध्या समजतं आहे। मात्र एकीकडे चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये लाखोंच्या संख्येनं फॅन्स आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत, पण आधीच चिन्नास्वामी स्टेडियम मधली प्रेक्षक क्षमता जी आहे ती पूर्णपणे आता भरलेली आहे। तुम्ही दृश्यांमध्ये देखील मेघना पाहू शकता की कशा पद्धतीनं स्टेडियम मधली जी आतली दृश्य आहेत त्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय की एकही जागा, एकही सीट सध्या रिकामी नाहीये। इतक्या मोठ्या संख्येनं फॅन्स तिथं पोहोचलेले आहेत आपल्या लाडक्या क्रिकेटपटूची एक झलक पाहता यावी यासाठी। खरं तर विराट कोहलीसाठी हे IPLचं जे मिळालेलं जेतेपद आहे आरसीबीला ते अत्यंत महत्वाचं आहे, कारण विराट कोहली हा जगभरातला सगळ्यात मोठा क्रिकेटचा सुपरस्टार आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही, कारण त्याचा तितका चाहता वर्ग सुद्धा आहे आणि आरसीबीचं फॅन फॉलोईंग किती आहे हे काही वेगळं सांगायला नको। पण सध्या कुठेतरी हे सेलिब्रेशन जे आहे विजयाचं हे जीव घेणं ठरतंय फॅन्ससाठी आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला दृश्यांमध्ये देखील दिसतंय मेघना की काही जे फॅन्स आहेत ज्यांना स्टेडियम मध्ये आता आतमध्ये सोडलं जात नाहीये, ते फॅन्स चिन्नास्वामी स्टेडियमचे जे कठडे आहेत, जे फेन्सिंग आहे, कुंपण जे घातलं गेलेलं आहे त्याच्याही वरनं आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत। काही फॅन्स हे अक्षरशः झाडावर चढून बसलेत की त्यांना त्या झाडावरनं तरी किमान एक आतमध्ये काय चाललंय, सत्कार समारंभ नेमका कुठपर्यंत आहे त्याची झलक पाहता यावी। पण या सगळ्यामध्ये कुठेतरी जे 2,500 ते 3,000 पोलीस जे आहेत, कर्मचारी जे तैनात करण्यात आलेत, आता ही चेंगराचेंगरीची जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीनं त्या पोलिसांची देखील दमछाक होती। आपण दृश्यांमध्ये देखील पाहतो आहोत की कशा पद्धतीनं जे फॅन्स या चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेत त्यांना घेऊन नेलं जातंय, अँब्युलन्समधनं त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं जातंय। पण आताची जी सध्याची जी स्थिती आहे ती स्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न स्थानिक पोलीस करतायत। पण अजूनही म्हणजे आरसीबीचे जे क्रिकेटर्स आहेत त्यांचा चिन्नास्वामी स्टेडियम मधला जो सत्कार समारंभ आहे तो पूर्णपणे सुरू झालेला देखील नाही, तर ही परिस्थिती आहे। सत्कार समारंभ जर सुरू झाला तर पुढे काय होऊ शकतं याचा विचारही केलेला न केलेला बरा। पण या दुर्घटनेला जबाबदार कोण यावरनं सुद्धा आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि साहजिकच आहे आता या सगळ्या घटनेवरनं, कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरनं काँग्रेसच्या सरकारवर टीका होण्याची दाट शक्यता आहे। पाहूया आपण आता पुढे नेमकं काय होतं, पण सध्या तरी असं दिसतंय मेघना की मृतांचा आकडा येत्या काळात वाढू शकतो, कारण अंदाजे 25 ते 30
जे प्रेक्षक जखमी झाले होते या चिंगराचिंगरीमध्ये त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय.